या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला अरे तुझं असलं दळिंद्र्यागत काम असतं लागा कार आता 3 दिवस झालं त्या सराकडून पैसे घेतल्यात कधी टाकायची खडी खडी लागा लय लागा उरदाड आपल्यागत होतो या आता ह्याच्या उरदाडा पाहिला मग हे ऍडव्हान्स घेतलाय पैसे घेतल्यात सगळं झालंय खर्चून बी झालं ती माणूस बोंबाल तुला का माझ्यापाशी रोज खडी असं कर हा चौकात ना एक JCB घेऊन तासात टाकून कवर चालतो अरे खडी टाकाय घेतली 1,500ला हो JCB घेतोय एका तासाला कमीत कमी 1,000-1,500 रुपये तासात उचलन 500 राहतात ना काय त्याच्या वैताग झालाय आज 3रा दिवस उजाडला आलं की उरदाड आपल्यागत होतोय अरे कापर भरतय अंगात खडीचा डेग बघितल्यावर अरे लका खोरं घामेला सुद्धा आणलं नाही तो ते मी काहीतरी केलं असतं नाहीतर काय करू काताडा कस काय इकडं बस बस बाबा बस काय करतोय रे जबे काय करतो तुला 300 रुपये देतो काय तू काय कर एवढी खडी टाकून घे तुम्हाला द्वारा किती देऊ येऊन टाकायला पगार झालाय काय काताड्याला पगार म्हणजे मालकाच्या वरचा बोलतोय तुम्हाला दोघांना किती देऊ एवढं जाऊ द्या मला झाले 40 वर्ष पूर्ण मला काय लग्नाचं वगैरे काय बघताय का नाही नाही तुला 40 वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही काय 4 बायका घेऊन रंडकच आहे की आम्ही बी काय पण माझं बघा ना काहीतरी तुझं काय बघायचंय बारकाट माणूस तू आता 40 झाली 5-6 वर्ष जगन मला वाटतंय अजून ह्यापेक्षा काय जास्त जगतंय बर मी काय म्हणतोय जबे लक्षात घे आता तुझं 40 वय झाले म्हणजे एक्सपायरी डेटच्या बाहेर गेला 5-6 वर्ष लग्न तरी सुद्धा मी तुझं करू शकतो चांगलं होईल हा पोरगी बी आहे आपल्याकडे बरं दानक्या पोरगी काय अडचण नाही काय पोरगी म्हणजे लग्नाला तयार तरी एका पायावर बरं फक्त विषय एवढा आहे की त्याला खर्च होईल थोडा खर्च काय करतो अजून माझा पगार 10,000 झालाय 10,000 पॅकेटच देखील अरे होय शर्ट हिन सगळं फाटलं यार नाही पोरगी बघायला तुला मी एक सांगतो मग आता शर्टच घालाय नाही बल्लीला हिंडतोय मी ह्याला कपडे बघ फाटकी तुटकी घालतो काय राहिलं तिथं पाहुण्यात जायचं म्हणलं आणि तुझं बी फाटलंय मग सगळ्यांना कपडे बिपडे तुला घ्यावे लागते पुरीला एक साडी घ्यावी लागेल सगळंच घ्यावं लागेल मग तू एक काम कर तू काळजीच करू नको आता तू चल आमच्या बरोबर तुझा कार्यक्रम लावतो आणि पोरीची अजिबात काळजी करू नको पोरगी अशी अगदी चवळीच्या शेंगगत पोरगी संपला चला 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 चल करून ये पुढारी झालो आता ह्याचं लग्न जाऊन विषय करून टाकू काय दिसतोय गडी रांगडा 1.5 फूट जरी असला तर तो हिरो आहे मला काय म्हणायचंय चला मग चला अरे काय बी पण तुला एक सांग का 10-12 आपण कसं उदाळलं की माझी मला मिळा घाला का आणि बाबात काय काय त्याच्या आईला एखादा पुढारी लाजला का जगा दिलदार माणूस आहे दिलदार राज अख्खा पगार उधळायचा दोस्ताव म्हणजे सोपं नाही बरोबर आणि तो बी पाहुण्या रावळ्यात पोरगी नीटनेटकी आहे ना अरे तू पोरगी बघितली ना असं डोळ्याची पारणं फिटते अप्सराला काय करतो अशी पोरगी आपल्याकडे काय वाईट आहे वय कसला हिरो गत दिसतोय बघ हे चष्मान बिस्मान चल तू माझा आहे जाऊ लगेच मस्त घेतोय वय अरे आज कर तुझ्या शुभ हस्ते उघड चटकीन नाऱ्या आलो रे 5-10 मिनिटात जाऊन मी आता काय कुठं अरे 5 मिनिटात आलो लागा असला मधला बाय काढ नको पाहुणे दारात तो नाही विषयला काय
मांडीला लाका टोपी व खाली बघस तर पडती ही जार कसलं फिट झालंय अरे काय मग तिथं काय करत होता तू तुला कळलं नाही का तिथं चांगले कपडे घ्यायचे? गडबडीत काय कळलंच नाही येतो बदलून 5 मिनिटात आलो बदलून दुसरे अरे आबू काढू का माझा हृदयाचा ठोकाच चुकतोय गोळ करू लाका जाब्या नाही काय गोळ होत लाका एक तर आपण पाहुण्या रावल्यात कधी असतो का जातो का आपण कधी लाका आज चाललोय तर चांगलं व्यवस्थित जाऊ द्या लाका तुम्ही दोघं लाका गोड दिसताय मला नाही घाला हे बरोबर वाटत अरे 40 वर्षांना घरून आलंय हो होणार ना अरे तो चष्मा बी 40 रुपयाचा घेतलाय त्यासाठी असू दे तुम्ही हितनं तो आपण तिघं बी गेलो असतो बादलाय बरोबर पण हितनं जाणं योग्य नाही बरं एक पाहुणे तिथं बसल्यात पाहुणे काय म्हणणार पाहुणे दारातनं माघारी गेलो म्हणजे आपल्या पोरी दोष आहे का काय ती शंका होती त्याच्यामुळे तुम्ही जावा नीटनीटकं बसा चर्चा करा जातो दुकानात कपडे बदलतो नाही तू माघारी चटकीनं जायचं आणि पटकीनं 5 मिनिटात येतो आणि तुम्हाला ह्याचा वाटतोय विषय अर्धमडीच नाही की 70 येणार आहे कुठनं मी ती बी आहे जाब्याचा अख्खा पगार कोणाच्या हातनं खर्च झालाय माझ्या हात नाही 5 रुपये आहे माझ्याकडे नाही, नाही. आणि मी आता मागतोय का नाही. समजा मी म्हणलं असतं 100-200 तर तो संशय आला असता नाही, बरोबर. तुम्ही संशय घेऊ नका बर एक काम कर जातो बिंदास जातो मी ह्याचं हँडल करतो तोपर्यंत पण पटकीनं यायचं लगेच कपडे हा, बदलून हा, ये. एकट्याला आवर ना माहित माणसं नाही जावा पटकन ये जावा लवकर. हो हो हा चल जब्या आंघोळ करून आलाय ना हा हॅलो नितीन राव तू कस काय इथं आलो इथं साडू बाहेर गेला साडू दुकान आहे माझं कपड्याचं अरे सारूच आहे होय. हो. अरे अर्धा तास झाला आम्ही कपडे ती केलती हा. नवीन घेतलेली हा. ती यार कपडे काय नीट बसनात गाड्या मला नाही ती बदलून लागते नाही तर असं कर हा. ती साडू किती वेळ लागून यायला साडू 10-15 मिनिटात येते ना बाहेर 1000 रुपयाचे कपडे येत बसत्यात का नीटनीटके पोरगी बघायच्या कार्यक्रमाला आम्ही चाललोय तिकडं मग आधीच नीट बघून घ्या नाही ती बदलून दे ती साडूच माहिती ती दे 1000 रुपये पटकेन मला लय अर्जंट आहे मी दुसऱ्या दुकानात घेतो अरे साडू तरी येऊन दे की मग अरे एवढं टायमिंग आहे तिकडे जाब्याला पोरगी बघायला गेलोय आम्ही चाललोय नेम्या वाटत ना माघारी फिरलोय मी लागा पाहुणे काय म्हणते नी हाय बरोबर आहे पण आता साडूला तरी येऊन दे नाही चल भोग लगेच तुझे तुला आज कपडे तरी आज कपडे बदलतो हा ती मला जुनी कपडे माझी हितच आहेत जुनी कुठं तुझी कपडे? आहेत हिथं काय लागा या असं असतोय अरे चांगली कपडे घालून अख्ख्या कपडे पोरगी बघा जातो का तू अरे जाऊ दे तिला का माझी हीच कपडे चांगली तर ते 1000 रुपये बघू अरे 1000 रुपये बघू दुसरी घालून बघ हा? दुसरे कपडे आहेत. दुसरे हो नाही नको मी दुसऱ्या दुकानात घेतो नको दे 1000 काय लागा 1000 दे. लागा हे, धर. चष्मा राहील तुझा जाऊ दे चष्मा मला नाही लागत येतो रे हा ये हा. जायला तशी सोय झाली माझी ह्याला कपड्यापाशी काय असतं कपडे काय घेऊच की आजचं उद्या अय एक देशी दिन एक बिर दी कशाला थांबलोय आता बाकी राव काय 5 मिनिटांनी होणार आहे घ्या आता तुम्ही माणूस काय लय बसा येतो वय इथं ए हाडे चल चल लवकर हा नमस्कार हा या हा नाही हाय की हा नाही काय झालं जरा व्हायचं जरा खरेदी बिरेदी व्हायच होती जरा कसं पोरगे बघायला जायचं मोकळ्या हाताने जाणं बी बरं ती का म्हणलं होते दोघं झालं तुम्ही नाही तिसरा येतोय की त्याचं काय झालं व्हाय जरा मागचं ठीक आहे मग मोकळ्या हाताने आम्ही कसं येऊ त्याला म्हणलं काहीतरी येताना घेऊन ये तर ते घ्यायला गेलाय बाकी नाही काय जेवण पाणी तिघ जणांचं केले आपण त्यांना बी घेऊन यायची संघ तुम्ही राहिलंच कसं काय अयो, काय हो पाहुण्याची नाही ती काय झालं असेल वाटत त्याला जरा व्हायच इथं कुठं इकडे इकडे एका साईडला काय पाहुणं नाही काय नाही कुठं काय ती अयो बसा येईन का त्यांना पण नाही ती बसाय होईल शिव आमच्या बरोबरच होता बरं का त्योच आहे का त्योच आहे हा काय झालंय पाहुणं माहितीये का त्याला म्हणजे टाकल्याशिवाय जमत नाही बाई समजून घ्या ती काय तुम्हाला अडचण देणार नाही बघा नाही तर गोंधळ करा बरं का काहीतरी अजिबात नाही तुम्ही त्याची काळजी करा नका तुम्ही काय करा ह्याला गणितात दररोज नका हा हो का नवरा मुलगा हो बाई हा
नवरा मुलगा तुम्ही म्हणजे तर आहे ना बरं यांच्यासारखं आहे ना? नाही नाही अहो, बरं नाही तर करता तुम्ही नाही. पाहुणं तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका सुपारीच्या खंडाचं येसं नाही त्याला. पाहुणं, तुम्हाला बघून आम्ही मुलगी देणार आमची बहीण देणार आहे नाही नाही काय तुम्ही ते- गोंधळ नाही झालं पाहिजे काहीच काळजी करू नका अरे मला काय खरं वाटणं गड्या यांना बघून आपलं चालले पाहुणे काय नाही त्याची गोळी चुकली जरा गोळी चुकली बाकी नाही काय बरं मी काय म्हणतो ऐका आमची बहीण हाताच्या पोळाच्या तळासारखी आम्ही नाही नाही तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या पुरीला कसला त्रास होणार नाही पोरगा एक नंबर आहे असं करा हा, बोला पुरीला बोला ए ताई जब्या हे जब्या दाब त्याला पाहुणे चाय हा. हा. हरी हरी बाळाच्या घे नाही ते चपेत नाही त्याला सवय नाही बरं ऐका की घ्या की तुम्ही बी घ्या घ्या घेतो आम्ही घ्या चहा घ्या पाहुणं घ्यायचं का चहा हा, बरं असू द्या कसं आहे हो का पोराला कुठलं व्यसन नाही पोरगा एकुलता एक आहे काय आई आणि ती दोघच असतात पोऱ्याला म्हणजे पोऱ्याला तुमच्या कसला त्रास नाही अगदी म्हणजे काय म्हणायचं फुलागत राहते बघा तुमची पोरगी काळजी करू नका स्वतः कामा नाही बरं का काय अरे अरे आबरू चालली बरं असं करा चहा घे तूच असू द्या ही असू द्या इथं साईडला काय अडचण नाही मी काय म्हणतोय बोला की माझ्या पुरीला विचारून घेतो काय विचारा काय असेल तुमचा प्रश्न विचारा तर मलाच करावं लागतंय अरे शांत घ्या पाहू ना हळदी कुंकू बिंकू हळदी कुंकात होय हो घ्या होत ठीक आहे माग पाठीमागं ठेवून. हाय अरे हे बघ तुला सांगतोय मी उगा काहीतरी कार्यक्रम करू नका नाही पण पाहुणं बरं का पोरगी मस्त आहे बरं का म्हणजे स्वभाव बी दिसतोय शांत दिसते पोरगी काय अडचण नाही अहो, आमचे संस्कारच तसे नाही दिसतंय की आमचं बी संस्कार चांगलंच आहेत पण कसं आहे माझं थोडं बिघडल्यागत झालंय आज बरोबर काढली बरं ऐका होय तुझं नाव बिव सांग की माझं नाव माधुरी माधुरी का अरे भाऊ दमानी माधुरी का बरं शाळा बिळा झाली ना 12वी झाली 12वी झाली हा वाटल्याला माहितीत ना थोडेसे काय हा? अरे पाहुणं अरे हा बरं असू द्या पोरगी का नाही पोरला एकदा विचारतो विचारा हा. बरं विचारा हा जब्या आता तो पोरगी समोर आहे तुला काही विचारायचं असलं विचारून घे हे कुत्रे नाही कुत्रेगत वास करणं नाही दमाने हा आता जब्या काय चाललंय पाहुणे असलं पसंत आहे पोरगी पसंत आहे का? हा, पसंत आहे. बस तिकडे बरं. बस पाटकी ना बरं, तर आणखी काय प्रश्न विचारायचा विचारा नाही झालं झालं नाही अयो. दोघांनी विचारलं, मला काय वाड्यात टाकता होय. नका. ते दोन प्रश्न. अरे हऱ्या राहू दे अयो अरे चांगला विचारलाय प्रश्न दमाने हो पाहुणं हे काय आहे तुमचं? नाही काय नाही व्हायचं अहो जाण कराय पण ते आज कसं काय हो अरे बस बाळा, तुझं नाव काय आहे? माधुरी हा, चांगलं विचार हा. वजन किती? दादा काय काय पाहुणं हे असलं बरं का पाहुणं वजन विचारून काय तुला करायचं आला का कमी खाताय? काय बाई? हा, एवढं कसं असतं होय? अरे पाहुण्याची पोरगी तसं करू नाही नीट टीचर पाहुणा नीट सांगा बरं का नाही. मला अरे, माझा बरं एक नंबरचा प्रश्न संपलाय आता मला दुसरा विचारू दे सविस्तर. विचारा काय हा, बघ तो आता
तुझ्या शरीराचं सगळं वाटोळ करून ठेवलंय. आमच्या गाड्याचे प्रश्नाचे टीम आहे. आता लग्न होईल सगळं होईल तेव्हा भाग वेगळा आहे. गावात आल्यावर आगावपणा चालणार नाही. संगीवाणी नीट वागायचं नीट काय विचारतोय दादा शेर पाणी माझी चप्पल बी राहिली राहू दे. दान केलं अयो गाडी अयो अरे आपण इस्त्री आलोय. अयो अरे खरंच की अयो भगवान के नाम पे अरे त्यातलं दिसतंय भगवान के नाम दिसतोय. वाचलो बाबा. त्या हाऱ्याच्या नादी लागायचं म्हणजे मार खाण्याची लक्षणं. जेव्हा नादी लागा तेव्हा मारच खातोय. आता काय करतो तिचं मुलगी मला आवडली तर मी काय करतो सरपंचाकडे जातो आणि हाऱ्याच्या परस्परच लग्न करून येतो. जातोच. अयो आय 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 अयो तुटस्तर हाणलं रे. आय 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 महिन्यात 30 दिवस असतात. 20 दिवस तर ह्याचाच राडा. नुसतं रट्ट खाऊन 4 सुट्ट्या घेतोय फक्त ह्या महिन्यात. मर्राचं रे हाणलं रे. अयो हा MRIच करायला लागतोय गड्या. आय 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 जब्याने लग्न झालेलं मला सांगितलं नाही. काय लय बुंदी खाल्ली असती वय म्या. हे आता येतो म्हणलाय. आल्या आल्या असा जे पायाखाली घेतो का नाही त्याला बी कुठं हाऱ्याचा हिसका माहिती तवा अजून कधी यायचं काय माहिती. बरं पडतं एकाला दोघं असलं चाललं त्यात नाळे साहेबांकडे जायचंय. त्यांनी कुठल्या तर घासाची व्हरायटी अरे हो लगा जब्या काय चाललंय. अरे तुझीच वाट बघत बसलोय काय चाललंय. आणलं का एवढं ते सफारी काय माहित नाही तुला. रेग्युलरचे कपडे ती टोपी काय झाली. नाही नाही ती फेकून दिली आता. आणि लका इकडे इकडे लग्न झाल्याला कोण सांगायचं होतं. अरे भाऊ तू आता असं मला मारू शकत नाही आणि कधी पायाखाली घेऊ शकत नाही. मी तुला पायाखाली कधीच घेऊ शकत कधीच घेऊ शकत पायाखाली काय करणार आहे. पायाखाली घेऊ शकत नाही रे. अरे मी तुला कधीही पायाखाली घेऊ शकतो फक्त माझ्या मनात आलं पाहिजे बस. येतं आता काय केलं तर लग्नात काय भात भाजी बुंदी चपाती पुरी पुऱ्या सगळं होतं. सगळं जिथले तिथं होतं. पाहुणे बोलावली रावली बोलावले तुला हाऱ्या दिसला नाही. रोज लागतो रे. मी लाका कधी दारूची बाटली पिलो तर बाटली पलटी करून ठेवतो आणि टोपनातलं पेत असतो नेहमी. अरे अरे अचानक झालं. अचानक झालं. केली ना व्यवस्थित बायको असे दष्ट पुष्ट केली बारकाट झार तुझ्या दष्ट पुष्ट आहे. त्यामुळे तुला म्हणतो मला तू मारायचंच नाही आजपासून. का मग माझी बायको मग तुला मारील. बाया माणूस मला माहिती ना मी संगीला कसं मारतो. संगी बारीक आहे. संगीपेक्षा जार आहे. ती मोठी असू दे. मी जर एकदा बेन असलो ना लय बेकार माणूस आहे मी. कळन तुला. तुला बी कळन. मी काय म्हणतोय ते ऐक. बर मी नाऱ्याला घेऊन चाललोय नाळे साहेबांकडे. बर बरोबर. तू डायरेक्ट राहणार ये. चालतंय. त्यांचं कसलं तर त्यांनी नवीन तायवान 10 काहीतरी आणलंय घास बाहेरनं. बर तर ते नाऱ्याला घेऊन जातो. आपलं पगाराचं ठरवतो. कोयत इळ घेऊन तिथं ये. आणि मी नाऱ्यान घेऊन येतो. त्यासाठी तुला बोलावलेला 1.5 तास खाल्ला येतं. भाई इकडे बायको मोठीन मला बॅग घालायला लागला. तुला मारीन आणि तुझ्या बायकोला बी मारीन. अरे सकाळ सकाळ लागा थोडीशी लावू नको म्हणलं होतं तरी लावणार नाही. ते शिवार नाही जोर अरे बघ की खाली बिली साहेब आहेत. नाही साहेबांकडे काम होस्तोर जरा व्हायचं. साहेब नाही साहेब. नमस्कार नमस्कार. अहो ती तुमचं ऑफिस आहे ना ऑफिसला गेलो होतो. अहो कामासाठी. बर काम पाहिजे म्हणून आलो होतो. काम पाहिजे वय. हा
बर 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 भेटेल की अरे ए लगा काय काय पडापडी झाड नाही ती त्याला कामाचा लय उल्हास लागेल की गाडाला का अरे काय नाही नाही ती आताच लगा पडापडी कसं कामावं लावायचं नाही नाही ते काय झालंय कामाचा लय त्याला उल्हास पहिल्यापासून नाद पण त्याच्यामुळं ते होतंय तसं मी काय म्हणतोय आम्हाला काम तुमचं काम आहे. भेटेल तुम्हाला त्याचं नाही काय पण तुम्हाला शेतातला अनुभव आहे का शेतीतला काम केली आम्ही गावाकडची माणसं आहे, आम्ही काय काळजी करू नका. रानातली सगळी कामं सगळं सगळं झाली नाही तर पडा झडी तिथं बी करा माहिती झालं आमचं देवळच नाही का नाही ना तुम्ही आता आमची परीक्षा घ्या होता आम्ही परीक्षेत पासच होतोय बघा बरं चालतंय जावा कोयतं घ्या तिथलं हा तो का असतील तिथं कोयतं घ्या आणि ते बियाणं कटिंग करायचंय तेवढंच जावा चालतंय दमाने चल का पाटा पाटा किरडीवाला कुठं गेलाय काय दिसना झालंय त्याच्याकडे बघतेच आहे दिसलं नाही साहेब माझा नवरा कुठे आहे काय शांताबाई नवरा नाही माझा रानात त्याला घास तोडायला लावले अहो माझ्याकडून पैसे घेऊन गेलेत ते पैसे घेऊन गेले किती हो 1000 रुपये घेऊन गेलेत गणपतीच्या बाजाराला 1000 रुपये देऊन सगळं पेण्यावर घालवणार आहे बघितलं पाहिजे ना बघितलं पाहिजे आता काय रानात जाऊन काय सगळं धिंगाणा करता का रान नांगरले काल तर नाही बघते आता मी काय करायचं रानात ते. नका जाऊ तुम्ही नाही नाही तिकडे असेल तर हे लाकूड घेऊन जाते जाताना लेवल करचाल तुम्ही नाही, रानात नाही, नका जाऊ रानात मी बोलवायला होतो त्यांना नाऱ्या आयला केवढा हापीस होत रे ती हापेस बी मोठं आहे आणि तिला का नाळे साहेबाला का समजून सांगला का घरची कामं करायला लावते वापीची कामं करायला लावते रानातली आपल्याला काय पैशाची म्हटलं पण ते काम करायचं बसू इथं ही घास कुठला आहे रे पण ती कुठली व्हरायटी ध्यानात राहणार माझ्या अरे काय का किती वेळा सांगायचं तुला कुठली तायवान 10 म्हणतात त्याला तायवान 10 हा. अरे पण पहिलं असलं घास नव्हतं रे अरे हे आता कसं आहे माहितीये का हा सगळं जमाना बदलत चाललाय तसं ती गवताचा प्रकार ह्याचा प्रकार त्याचा प्रकार सगळं अरे पण गाव ह्याला दुधाचा फरक आहे दूध वाढतंय 100% वाढतंय दूध. आणि तुला सांगतो हा. नवीन कुठली ऊसाची व्हरायटी येऊ दे घासाची व्हरायटी येऊ दे आपलं फलटण तालुक्यातलं ते काय नाळे साहेब आपण कामाला आहे ते काय नाव त्यांचं वसन नाळे हा. पहिली व्हरायटी त्यांच्याच रानात येते कुठनं बी हुडकून आणत्यात का तुला तीच कळा ना हा काय झालाय विषय माहितीये का हा हे माणसाला मार्केटचं एवढं ज्ञान आहे की काय चाललंय की लगेच तीच धंदा करतोय सगळ्यात आधी हा. येत या मग ती काय नेमका आणि पैसा मारण्याचा आहे त्या माणसाकडे पैसा आहे लागा पैसे पैसे हातात सुटाना पैसा पगार बी द्या ना माझा पगार नाही दिल्यावर घास गायब त्याला तर कुठं हऱ्याणाऱ्याचा धक्का माहिती हा? आयला अवघड झाले होय हा. हऱ्या आता आपल्याला इथं थांबवले हा. परत ती गुरांची कामं कोण करायचं म्हणजे ती आणखी डोक्याला ताण बघू खेचली तर काम नाही तर देऊ गुरं वाड्याला सोडून मग काय राहिलंय लोड खेचल्यावर काय करायचं आपण तरी वाड्याला सोडायची कशाला मग? फुकूनच टाकायची डायरेक्ट पैसा हा. पाणी खर्चायला तरी होतंय. तेवढा आहे लागा मला काय म्हणायचंय हा. गुरं तर विकूच आपण ते काय आपल्यासाठी आज नवीन नाही हा. पण आता ही कुठलं तायवान 10 हा. घास नवीन आलाय नवीन आलाय नवीन शेतकरी लय फिरकणार आहे तिकडं हा. 2-4 दाबू साईडला आपणच मालक आहे म्हणून करून टाकू विषय काय फरक पडतोय हा दाबायला काय नाही दाबू शकतो हम्म. पण एक आहे ह्याच्यात फुटील काय होऊ नये बाकी काय विषय नाही आपण दोघं फुटलोय का आजपर्यंत कोणाला अरे पण पुढचाच फुटल्या कातडावय हा तो गेलाय कोयता आणाय लावलाय त्याला पुढं मागाशी आपण ते कवा यायचं फुटल्यावर देऊ मुंडकं सोडून आतमध्ये घासात फेकून हा. सुट्टी नाही तर बॅट बॉलच खेळायचं हा. कातडा ते झाले ऐक नाही आणि ऐक की हा. उद्या एक 4-5 बाया कामाला आहे येतो मग काय आयला मग त्या संगीला सांगितली काय माहिती कुठलं येड येत आलं ते नाही तर आयला काहीतरी वाचतंय कोण येतंय काय रू शेतकरी आलेला दिसतोय बरं का अरे शेतकरी असला असतो व्हायला का बुटाने बिटन घालून आलायला का येऊ अरे येऊ दे हा. खपट किंता बघ थांब की हरे लका हे बुटन बिटन घालून आलंय राम राम पाहुणं. हा बसा की हा नाळे साहेबांचा हाच प्लॉट ना? हो नाळे साहेबांचा हिच प्लॉट आहे हा. बर बर. मग काय म्हणता काय काम काढलं नाळे साहेबांकडे घास न्यायला आलोय. हो बेनं न्यायचंय वय? हो बेने न्यायला आलोय. किती एकरच लागायचे? अर्ध्या एकराला. अर्धा एकर? हो. गिरायक पाहुणं तुम्हाला सांगतो गिरायकच हाताना नाकी नव आलंय नाळे साहेबाच्या नाळे सर कोण आहे तिथे? नाळे साहेब नाळे साहेब नाळे साहेब ही काय येत बसल्यात आणि मी आपलं काम करायचं त्यांचा मीच नाळे साहेब आहे. ते मग घ्या व्यवहाराचं ठरवून
अरे तुम्ही काय करा जेव्हा दोघं काढाय घ्या मी घेतो ह्यांचा झ्याब्याक वायता घेऊन येतोय तुम्ही वावरात ठरवून घ्या. आणि गावातले असली 4 जण सांगा म्हणा. हा ती काळजी करू नको. हा कामाचं यस या नाळ्याचा बंगला छान आहे बाई, सगळी हिरवळ केली. नाळे साहेब आहेत का? हो आहेत की आतमध्ये. हा भेटायचं होतं त्यांना. कुठून आलाय तुम्ही? सातारवरून. बरं ठीक आहे, आतमध्ये भेटा त्यांना. जाऊ काय तुम्ही? जाऊ की आतमध्ये. चालत. सर नमस्कार. हो नमस्कार. बस बस. तुमचा फोन लागत नाही हो. काय फोन तर चालूच आहे की. अहो ते बेण्यासाठी मला यायचं होतं, गेल्या वर्षी घेतलं होतं तुमच्याकडून. हो तुम्ही मागच्या वर्षी नेलतं काय देखरच काय नेलं? हो 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 पाहिजे. चांगलं आलंय की. अहो किती फूट वाढले? 12-13 फूट वाढले. होय मला वाटतं 2.5 महिने झाले ना. हो हो बर बर बर. आता पाहिजे का नवीन, म्हणजे नवीन मधलं तुम्हाला? नवीन मधलं व्हिडिओ बघितला ना तुमचा, म्हणून म्हणलं आता यावं न्यायला. पण फोनच लागला. तुम्हाला नवीन पाहिजे असेल व्हिडिओ पाहिला त्याच्यामुळे तुम्ही आलाय. म्हणजे फोनच नाही का लागला? फोन लागला नाही म्हणून तर यावं लागलं मला. बरं ते काय झालंय ते BSNL ला रेंज नसते. नवीन नंबर घ्या बरं माझा. हा द्या द्या. 940 350 67 29. ह्या नंबरवर फोन करा. आता काय करा, आधी प्लॉट बघा फिरून कसं वाटतोय काय, म्हणजे फुटवे किती आहेत काय, आणि मग तिथे गेल्यानंतर मला फोन करा. बरोबर. हा ऍडव्हान्स किती भरायचं काय मी सांगतो तुम्हाला. बरोबर. पण ते पाठवून द्या, मला लागणार. हो पाठवतो, नाही काय अडचण. हो ठीक आहे ठीक आहे. हा हो ओके. बाई नाळे सरांनी चांगली शेती केली, घास तर चांगला दिसतोय. यातलंच नाही ती मला बेन. हो मध्ये चांगलं येईल, हिरवगार दिसतंय. जाब्या याला मी काय करतो माहितीये का, बाहेर काढतो. यायचंय चालतंय का थोडं कानाला का नुसतं चालतंय 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 करतंय, काम करतोय कमी. तुला ही तर वाय कान ए यार कातड्या तोड की झपाट्यातच उलटा पालता करेल नाही तर. अरे तोड केला काय माग मग सावाने बसतोय. तोड की जब्या कधी यायचं रे टमटम? हा कोण आहे? अरे हत्तीने घास खाल्लाय. अयो अरे नाही नाही घासाने हत्ती खाल्लाय का? त्याने घास काय माहिती. अरे थांब संगी सोडली आता माझ्या माग लागलाय. थांब तुला सुट्टीच नाही बघ. जाब्या काय रे उद्योग झाला? जाब्या लका मॅडम काय पिच्या सोडा ना लका. जाब्या गेल्या वाटतं लका मॅडम. कर चाला कड्या तोडाय की जाब्या. कुठे कोणता? अरे अरे हा ते मॅडमच्या अंगावर टाकले. अरे मला कुठे एवढी मोठी मस्त हत्तीगत मॅडम पण दिसलीच नाही ना मला. मी तरी काय करणार? हा कर तोडाय चालू जाऊ दे. अरे तुझ्या बायकोला कोण भिजतो का? तुझ्यासारखं जवळ असेल का? तुझ्या बायकोचं मला 500 वेळा भ्या धावतोय. जाब्या तू जर तसं सारखं बायकोचं जर मला भ्याचं घातलं ना, तुला बी मारीन आणि त्या बायकोला बी अयो माझा 1000 रुपये घेऊन गेला वय. बघते तुमच्या. कुठून बोलताय तुम्ही? औरंगाबाद. किती सवय? हां 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 भेटेल की नाही काढता.
नाळे साहेब हा नमस्कार. नमस्कार. एक मिनिट बोला की काय म्हणताय. काय नाही चाललो होतो रानात उन्हाळ्यात एवढी बाजरी जोरात. हो उन्हाळ्यात आम्ही नेहमीच करतो त्याला काय उन्हाळ्यात सुद्धा एक नंबर उत्पादन चांगलं उत्पादन निघतं. हो नाळे साहेब त्यामुळे एवढ्या लांबून शेतकरी येतात काय. लांबून काय आपल्या 7 जिल्ह्यात नेटवर्क आहे. नेटवर्क आपलं स्ट्रॉंग झाले. आपण 7 जिल्ह्यात बियाणं दिलेलं आहे त्याच्यामुळे लांबून शेतकरी येतात आणि आपल्या सल्ल्यानुसार कुठली पिकं करत नाहीत. आपल्याला विचारून सगळे करतात. हो नाळे साहेब मग मला बी वाटायला लागलंय बाजरी लावाचं अशी. नाही नाही तुम्ही पण करा की मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन असेल माझं. चालेल. काय अडचण नाही. करतो मार तेवढं द्या फक्त सहकार्य करा आम्हाला. सहकार्य करणार मी. नुसतं बियाणं देण्याचं काम करत नाही किंवा कुठलं नुसतं असं मोकळं म्हणजे फोनवर सल्ला देत नाही. एखादा शेतकरी काय नाही बाबा म्हटलं काय नाही आम्हाला ऊसाची लागवड करायची किंवा फळबाग लावायची तुम्ही आमच्याकडे एक दिवस व्हिजिटला याचाल का. मी स्वतः तिथं जाऊन पाहणी करून स्वतः सगळे मार्गदर्शन करतो. म्हणून तर आपल्याकडे शेतकरी लांबून येतात. असं आहे. त्यामुळेच अख्ख्या युनिट तुम्ही फॉर्मला आलात. हा प्रचलित आहे त्याच्यामुळे. तीच चालेल मग येऊ का नाही. ओके ओके ठीक आहे चालते या. हा आताशी कसं मोकळं झालं का वाटतंय. 4-5 गिरायकाला गांडा भरलाय. कमीत कमी 20-25 हजाराचं काम झालंय. अरे जब्यान हऱ्या एवढी खुश होणार आहेत बोलायचंच काम नाही त्याच्या आयला. अरे इकडे कुठं. अरे काय का माझा राडवा आला घेत लगेच आला का आडवा. मग काय आता तुझं काय नाही गेलतो ट्रॅक्टर बंद पाला होता इकडे खाली गेलतो. अरे मी चालू आहे तिकडे ते नाही साहेबांकडे. आता तिकडे मी आता तिकडे तर नीट करा. तिकडं नीट करा म्हणजे काय. अरे लाका काय तुझ्या त्या चेअर बॅटऱ्याचा लाका ते बी जुन्या पाण्या खराब झालेल्या बॅटरी इकल्या ताक्या गावातला का बोंबा तुझी. हा आणि चांगलंच केलंय आतापर्यंत आम्ही कोणाचं वाईट केलं. ते सांगितलं त्यांचं तर चांगलं करा असं मला. आम्ही आतापर्यंत सगळ्यांच चांगलं केलंय कोणाचंच वाईट केलं नाही. बरं मी चाललोय आता तिकडे राहणार. तुझं काय. काय नाही मी बी चाललोय आता दुकानावरती घालतो ट्रॅक्टरचं हे करायला. बरं करा तेवढीच कामं करा तुम्ही. अरे काय तुला सांगायचंय लय काम मरणाचं काम नाही साहेबांकडे का. अरे काय तिला का ती नुसतं डोळं काढून द्यायला 1 एकराचं 2 एकराचं 4 एकराशिवाय गिराईक येणार का नाही साहेबाला. काय फुटवायला का त्याला चोरात काम आहे. तुला बी करायचं असलं करून टाक. बघू मी सांगतो तुला मी करायच्या वेळेस. पण आता मी जातो दुकानावर बऱ्याच वेळ झाला मी आलेलो. बरोबर जातो दुकानावर जा. मी बी जातो आता रानात. काम जोरात चाललंय बरं का. पंगतच लावली अजून. मुकादम मुकादम कांडे तुटती का. अहो लक्षात ठेवा मिसऱ्या काय घासू नका गाड्या. काम आज जेव्हा येईल एवढं काम आहे. त्या नाळे साहेबांनी अशी चिठ्ठी दिली की हातात. अहो 7-7 हजार करावं लागतील आज कांड्या तुम्हाला. 1 वाजली कधी कांड्या करायच्या. अहो सगळं खरं झालं. आज बाजार दिवस आहे. काम केलं तरच पैसे देणार आहे ती. मावशी बरं चाललंय का. उरका पाठा मी बाजाराचं पगाराचं बघतो. हा उरका पाय बघून हा ना. आता अरे मेरा अयो केवढा हाऊजिंग आहे ही. जब्या आला का तुला काय बारकी बायको मिळली नाही वय. पैसे कुठे. अहो शांतता आहे शांता. मावशी देतो की तुमचं 200-200 करून देतो. अहो हा देतो 5-6 महिन्यात कव्हर करतो सगळं. माझा नवरा कुठे. तुमचा नवरा वय जब्या अरे की हो का घ्या. राम 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 राम. पैसे घेऊन गेलाय वैर. हो राम राम पाहुणं. राम 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 राम. होय हो ते वसंत नाळे कुठे हो. का हो मीच आहे की. ते पांढरा टोपी पांढरा शर्ट वाला ती कोण आहे तो. ती काम करायची. आता 4था दिवस आहे. त्यांना आपण 3000 रुपये दिले बेण्यासाठी. ऍडव्हान्स देऊन गेलतो अजून बेणं झालं नाही आपल्याला. म्हणजे 3000 पैसे त्यांना 3000 रुपये त्यांना तुम्ही दिले. ऍडव्हान्स देऊन गेलोय. म्हणजे कामगाराकडे पैसे दिले. कामगार आता कामगार होते का मालक होते आपल्याला काय माहित नाही. तुम्हाला कामगारातला मालकातला फरक कळायला पाहिजे राव. आता ते तिथं तोडत होते म्हणून तीच मालक शेतकरी असन म्हणून शेतकरी सारखा दिसलं. मालक बी शेतकरी सारखा. ती जाऊ द्या चला आमचं चुके. चला मी तो त्यांच्याकडे घेऊन जातो. चला ठीक आहे चला.
आयला रे काही एक नवीन भूतच आले गाड्या गावात जेब्या कुठे गेला काय माहिती अयो ना रे आला लय आधार वाटला रे तो आल्यावर काय तुला सांगायचंय जीवाचा जीव लय मित्र लय आधार वाटला रे बाळा अरे काय झालंय काय नाही काम पुसतोय लय कष्ट केले अरे कष्ट म्हणजे काय तू गेल्यापासून माझी सारखी कामाची पळापळी चालू या तिथनं तुम्हाला रांगत येताना दिसला ह्यातनं नाही ती काय झालं थोडं रांगलं का नाही नुसतं पायाला कवर लोट दे तू हो दे ना कोपरा बी मजबूत असा माझा हिशोब आहे दुसरं काय नाही बरं ती आनंदाची बातमी हा 5-6 गिरायकाला गांडा घातला मी गांडा घातला 100% त्यातला 1000 रुपये दे पहिला अरे का तिच्या बेच्या बायकोचं देऊन टाकायच्यात नाही का आपण खरातलं लोक जेबेचं बायकोच अरे ती सकाळचं 1000 रुपये होतं ना ती जब्याच्या बायकोनी जब्याने काय केलंय लग्न केलंय काय माहित बी नाही आणि ते 1000 रुपये जब्याने आणलेलं का नाही ते बायकोनी दिलं तर गणपतीचं सामान आणाय होय हो मग कशाला रे बिचारीचं घ्यायचं लागा नाही तीच म्हणलं आपलं देऊन टाकाव अरे आलती ना ताना करत होय अरे माझा हल्ला वाल जब्याला कसा घेतो पायाखाली बर घेतली दोघं सगळ्याच पायाखाली म्हणून तर मला काम आलाय होय मी लय बेकार माणूस तुला तर माहिती पहिल्यापासून जेबेचं म्हणजे मॅचिंगला बायको कसली आहे त्याची ऐकू हे असलं म्हणाय काय अडचण नाही अरे लय मोठी असा मी आपल्या पुढे टिकाई का टिकती होय टिकू शकत नाही तुला माहिती नाही येडबळ लय बेकार माणूस मी एकदा तर बिनसलो ना पण मी बिनसत नाही शक्यतो दिसाय म्हणजे असं रांगडा अरे लय मोठा आहे लय जब्या मला वाटतं 4-5 जब्या टाकावं लागते त्यात पण मी बेलो ना शेवटपर्यंत लढलो तू हा एवढी मोठी बाय पण मी पळवून लावली अरे मुरडाच पडलाय पोटात माझ्या मुरडा कळत आली यार अरे पळापळी माझी झाली तुझ्या पोटात कळ कसं आता अचानक आली यार काय आहे ना तुझी हुलियाजी सांगितलं का नाही असं समोर दिसतोय रे मला डोळ्या पुढे दिसतोय दिसणार अरे माझं स्पष्टीकरण देणं म्हणजे 1 नंबर स्पष्टीकरण असतं पहिल्यापासून मी शिक्षक होता राहिलो तू काय कर तू काम कर मला आली काय आयला लगेच का कोण आहे रे उठ भाड्या लगा उठ भाड्या माझी मी रका किती बेकार माणूस अयो राम 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 शांताताई काय नाव तुमचं शांताबाई का शांता वहिनी अहो वहिनी अहो हँड कळायला लागलो की मी अयो लय बेकार तुम्ही राव मालक बघत नाही कामगार बघत नाही मालकातला आणि कामगारातला फरक कळत नाही का तुम्हाला पांढरं कपडं पांढरं टोपी होती म्हणलं ती म्हणली बरं बसू थांबा बाई 2 मिनिटं बरं बसा लई कटाळूया बघायचं चौकशी करायची कुणी पैसे मागल उद्या तुम्हाला तुम्ही त्यांच्या ताब्यात पैसे देणार का आराम करा हरे कुठे हरे वाघ आलाय नाही हरे कुठे वाघ आलाय वाघाच्या तोडून हरे कुठे मनसन हरे कुठे अरे वाघाच्या तोडून गावलाय कुठल्या वाघाचे बघू मला बघू मोठा वाघ आहे मला वाटत नाही अरे वाचल हे शेतकरी ओळखतो कोण आहे ओळखतो नाही माहिती आहे नाही ओळखतो का कोण आहे कुणीकडे ह्याच्याकडे पैसे दिले हो यांच्याकडे दिलेला ना 3000 रुपये काय तुम्ही त्या दिवशी किती जणांकडे पैसे आठवलं जणांकडे पैसे हो नाही साहेब आठवलं की 2 मिनिट सांग ऐका काय झालं याल तर पाहुणं बरं का तिथं घेतलं त्यांच्याकडून ऍडव्हान्स घेतलाय 3000 रुपये काय ती घरी ठेवलाय मी माझ्या पोटात जरा कळ मारते जुलाब तिथं मी घरला पैसे बी घेऊन येतो जुलाब बी लागलेत मला तुझ्याकडे बघतोस थांबा की नाही साहेब राव तुम्ही माझं ऐकून घ्या माझे आता परिस्थिती लय नाजूक झाली मी तुमचे पैसे बी आणून देतो मला जुलाब लागले सोडून तू कुठं पळतोय पळत नाही मी जुलाब लागले मला थांब अरे 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 थांब मला बेण्याला बाहेर नेतोय अरे थांब 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 बाहेरकडे बघतेच आता शांता ए कोण आहे तू मला ओळखलं का तुम्हाला ओळखलं की मगाशी सांगितलं की हरेनी काय सांगितलं ती कोणाची जबेची बायको सांगितलं की सांगितलं काय झालंय वहिनी माहिती का मी लय अर्जंट मध्ये या तर कसं आहे लय जुलाब लागल्यात मला अर्जंट गेलं पाहिजे